स्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नमन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आणि उपस्थित जमलेल्या सर्व माझ्या मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो, आज दोन महामानवांचा जन्मदिन आहे. दोन महामानवांची जयंती आहे. पहिल्यांचं नाव आहे चंद्रशेखर आझाद, ज्यांना धगधगता ज्वाला म्हणूनच ओळखलं जातं. 23 जुलै 1906 उत्तर प्रदेशात जन्म झालाय. मित्राला वाचवून देण्यासाठी ज्या माणसानं आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही, असा मित्र चंद्रशेखर आझाद ठरले, याविषयी आपल्याला माहीतच आहे. आणि दुसरे मैत्रीचं उदाहरण ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. 1857चा उठाव दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारनं जे नाही ते प्रयत्न केले, फूट पाडली, साम दाम दंड भेद वापरले, पण सनदशीर मार्गानं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली, जी भारतीय राष्ट्रीय सभा म्हणून ओळखली गेली. 28 डिसेंबर 1885 ला संत गोकुळदास तेजपाल हायस्कूलमध्ये याची स्थापना झाली. मात्र यांनी कोणताही प्रयत्न करू नये अशी पुरेपूर काळजी घेतली. सगळे मवाळ लोक याच्यामध्ये भरून ठेवलेली होती. मात्र या व्यासपीठावर एक धगधगता ज्वाला हा उदयाला आला. त्याचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रखर गणित तज्ञ, संपादक, लेखक, प्रख्यात इतिहासकार आणि अवकाश तज्ञाचे तज्ञ, अवकाश याचे तज्ञ हे होते. अशा महामानवाची आज जयंती आहे आणि यांचा जीवनपट मी तुम्हाला काही शब्दांमध्ये सांगणार आहे. 23 जुलै 1856 जेव्हा 1857चा उठाव झाला, एक वर्ष अगोदर यांचा जन्म झालाय. एका वर्षानंतर जेव्हा 1857चा उठाव झालाय, तेव्हा रामचंद्र पंत यांचे आजोबा यांनी 1857च्या यशाच्या कथा सांगितल्या. त्याच्यामधून यांनी आत्मविश्वास आणि प्रेरणा घेतली आणि पुढे जाऊन भारत स्वतंत्र करायचाच ही प्रेरणा त्यांच्या मनामध्ये बालपणापासूनच रुजली. पुढे 1872 मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. मात्र ऍडमिशन घेत असताना त्यांना लक्षात आले की कोणत्याही पद्धतीनं इंग्रज सरकार फक्त कारकून तयार करत आहे, तर राष्ट्रभक्त नाही. म्हणून 1880 रोजी यांनी पुण्यामध्ये आपल्या मित्रांच्या सहकार्यानं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढं LLB केली आणि वकिलीमध्ये प्रवेश केलाय. आपले 3 मित्र नामदोषी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या सहाय्यानं काय केले, तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि केसरी आणि मराठा वृत्तपत्राची स्थापना केली. यांच्याविषयी आपल्याला बरंच माहिती आहे, पण मी 2 गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, त्या तुम्ही शांत चित्ताने ऐकाव्या. मित्र कसा असावा आणि आपल्या वैयक्तिक जीवनावर आपलं कसं लक्ष असावं त्याविषयी मी आज सांगणार आहे. ज्या काळामध्ये स्त्रियांवर अत्याचार व्हायचे, अन्याय व्हायचा, आपल्या मित्राच्या सहाय्यानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केसरी आणि मराठा स्थापन केला आणि याच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये ज्वाला पेटवण्याचं काम केलं. मित्राच्या साथीनं त्यांनी शाळा उभारल्या. प्रखर राष्ट्रभक्त, देशभक्त या शाळांमधून तयार झाले. दुसरी गोष्ट ती म्हणजे आपल्या व्यायामाची. आपल्यावर किती लक्ष असावं हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले. जेव्हा 1872 ला शाळेमध्ये ऍडमिशन घेतले, तर ऍडमिशन घेतले असताना 3 वर्षांची डिग्री 1877 ला पूर्ण केली. 1 वर्षाचा गॅप घेतलाय आणि 1 वर्ष फक्त तब्येतीवर लक्ष दिलंय. एक लक्षात घ्या, आपण आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ज्यावेळेस जयंती साजरी करतोय, त्यावेळेस त्यांचे विचार अवलंबतोय का, आपल्यावर लक्ष आहे का, आणि आपण देशाची भक्ती करत आहोत की देशाला मारक ठरत आहोत, याचाही विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. जेव्हा सगळ्या भारतामध्ये फक्त आणि फक्त शांततेचं वातावरण होतं, त्यावेळेस ह्या व्यक्तीनं देशामध्ये असंतोष पसरून दिलाय आणि देशामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. पुढे 1919 ला ज्यावेळेस जालियन बाग हत्याकांड झाले, त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ठरवलं की मी आता या क्षणापासून माझं जीवन हे देशासाठी अर्पण करतोय. आणि प्रत्येक जीवनासाठी त्यांनी एकच संदेश दिलाय, तो म्हणजे कर्मयोगी. मग आता हा कर्मयोग म्हणजे नेमका तरी काय, तर आपण जे रोज करतोय तर ते आपल्या देशासाठी हितकारक आहे का, आपण आपल्यासाठी करतोय का, की आपण या
पुढच्या 1 वर्षामध्ये ज्यावेळेस आपण पुढची जयंती साजरी करणार मित्रांनो, त्यावेळेस आपण निर्धार करूया की आपण काहीतरी नक्की नवीन मिळवलेलं असेल, आपली तब्येत तरी चांगली असेल, आपल्यामध्ये उत्साह अद्वितीय असेल, आपण जे करू ते जय हिंद, जय महाराष्ट्र.